नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पितळ या धातूमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? पितळ या धातूमध्ये खालीलपैकी कोणते घटक प्रामुख्याने असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तांबे प्लस जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सूर्यसेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे स्थायी सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण व पश्चिम घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूकंप मापक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते एक भारताचे क्षेपणास्त्र नाही? खालीलपैकी कोणते एक हे भारताचे क्षेपणास्त्र नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 21 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म हा झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 7 बेटांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 बेटांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशबंधू हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देशबंधू हे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अभिनव बिंद्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अभिनव बिंद्रा हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचं चित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाल किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे? बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रीस्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिनराई विजयन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत व पाकिस्तान यांच्यामधली फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाबूळ या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाबूळ या वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये खनिजाचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन आणि हेलियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महात्मा गांधीजी यांनी मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबरनाथ हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 11 अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 समान नागरी कायदा यांची तरतूद संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? समान नागरी कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संसदेचे कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे? संसदेचे एका वर्षामध्ये किती अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2 अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. प्रश्न क्रमांक 14 स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साहस व त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 कोटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? कानपूर व वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? लोकसंख्येची घनता सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते? देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तुर्भे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुर्भे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विजयदुर्ग व रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसोर्स स्टेशन ही खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसोर्स स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचा संशोधन केंद्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लिंबू फळाचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? चंद्राचा एकूण किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 59% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत आणि संमत खालीलपैकी केव्हा केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हेनरी ब्रेकवेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इंद्रधनुष्य प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? इंद्रधनुष्य प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपस्करण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या पेशी शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तांबड्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बालहत्या प्रतिबंधक या ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये प्रमुख लोकनृत्य गरबा हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गरबा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भीमबेटका येथील अश्मयुगामधली गुहाचित्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? भीमबेटका येथील अश्मयुगामधली गुहाचित्रे
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ख्रिस्तोफर कोलंबस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हास्य संजीवनी हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? हास्य संजीवनी हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीरेशलिंगम पंतलू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9.36% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहेत? सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रिया प्रकारची किनारपट्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दर केसा टेकड्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोदावरी नदीवरचे विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोदावरी नदीवरचे विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 63 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताच्या नौदलाच्या प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या नौदलाच्या प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडमिरल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फॅदम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हटले जाते? खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोडियम सिलिकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रूरकेला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 280 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे? रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आटाकामा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? आटाकामा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तलाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती? संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 मे सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1980 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गलगंड रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ही केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरितद्रव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जीवनसत्व क सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या फळामध्ये असते? जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वाधिक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आवळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पितळ धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशी असते? बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशा प्रकारची असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वस्तूपेक्षा आकाराने लहान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विस्थापन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेरीबेरी रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता. सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चॅडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टंगस्टन धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकूण 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो. खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावीळ रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत. भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते. खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पावसाचे पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात. विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात. खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्ट्रेप्टोमायसिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत. धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जॉर्ज ओहम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हायड्रोजन आणि खालीलपैकी कोणत्या वायूच्या संयोगामुळे पाणी हे तयार होते. हायड्रोजन आणि खालीलपैकी कोणत्या वायूच्या संयोजनामुळे पाणी हे तयार होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 त्वचेला काळा रंग खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो. त्वचेला काळा रंग हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेलॅनिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 झाडाचे आयुष्य खालीलपैकी कशावरून झाडाचे आयुष्य हे खालीलपैकी कशावरून ठरवतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खोडावरील वर्तुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पित्तरस खालीलपैकी कशामध्ये तयार होतो. पित्तरस हा खालीलपैकी कशामध्ये तयार होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मनुष्यामध्ये एकूण गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात. मनुष्यामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 23 जोड्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 युनिव्हर्सल डोनर म्हणजेच खालीलपैकी कोणता रक्तगट होय. युनिव्हर्सल डोनर म्हणजेच खालीलपैकी कोणता रक्तगट होय. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.